नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मिस्टर स्वामीनाथन यांना अद्वैतने दिलेल्या डिझाईन्स अजिबात आवडलेल्या नसतात आणि ते म्हणत असतात, मला कळलं होतं की चांदेकरांच्या डिझाईन्स फारच युनिक आहे, म्हणून मी एवढ्या लांब इथे बघायला आलो होतो, परंतु मला असं वाटतंय की माझा वेळ आता पूर्णपणे बर्बाद झालाय. म्हणतो की नाही सर, तसं होणार नाही, मला फक्त तुम्ही आज पुरता वेळ द्या, मी तुम्हाला उद्या डिझाईन्स देतो. स्वामीनाथन म्हणतात की ठीक आहे, याचा अर्थ तुम्ही मला उद्या डिझाईन दाखवणार, आणि असं म्हणून तिथून निघून जातात. अद्वैतने त्या मुलीला केबिनमध्ये पाठवलेलं असतं. कला सगळा हा प्रकार बघत असते. आता ती मुलगी अद्वैत समोर उभी असते आणि कलासुद्धा आता तिथे आलेली असते. अद्वैत म्हणतो की ह्याच आहेत का तुमच्या डिझाईन्स, आणि हेच एक्सपेक्ट होतं मला तुमच्याकडनं. आणि त्या मुलीला तो म्हणतो की तुझ्याकडे जर रिझन नसेल राहिलं ना, तर तू हा जॉब सोडू शकते, आणि उद्या जर मला माझ्या मनासारखे डिझाईन्स मिळाले नाही तर तुझा आणि तुझ्या स्टाफचा उद्या शेवटचा दिवस असेल माझ्यासोबत. ती मुलगी रडायला लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता रडून काहीच उपयोग नाही, कामावर फोकस करा. असं म्हटल्यावर ती मुलगी आता तिथून निघून जाते. इकडे रोहिणी ही मॅगझिन वाचत बसलेली असते. तितक्यातच नैना तिथे येते. नैना आता अंजूला ऑर्डर देते की अंजू माझ्यासाठी जरा चहा घेऊन ये, आणि रोहिणीच्या हातातलं मॅगझिन ती हिसकावून घेते. तेव्हा रोहिणी म्हणते की तुला दिसत नाही का, मी वाचत होते ना मॅगझिन. नैना म्हणते की नाही, तुम्ही मोबाईल बघत होतात ना, तुम्ही वाचत नव्हता म्हणून मी घेतलं. तेव्हा रोहिणी ओरडत असते तिच्यावर आणि म्हणत असते की ही कुठली वागण्याची पद्धत आहे तुझी. नैना म्हणते की अहो मदर, किती मोठ्याने बोलताय तुम्ही, अहो मी तर तुमच्या बाजूलाच बसले ना इथे. तेव्हा रोहिणी आता चिडते आणि ती नैनाला ऐकवत असते की एक लक्षात ठेवायचं की मी या घरातली मुलगी आहे, माझ्याशी नीटच वागायचं. नैना म्हणते की हो का, मग मी सुद्धा या घरची सून आहे, त्यामुळे काहीही बोललेलं मी तरी ऐकून घेणार नाही. रोहिणी म्हणते की हो, बोलण्यावरून तर तू खऱ्यांची मुलगीच वाटतेस. आबा त्या दोघींनाही शांत करतात. आबा रोहिणीला म्हणत असतात की काय ग रोहिणी, सुनेच्या अंगावर कोणी असं धावून जातं का. आणि नैनाला सुद्धा ते म्हणतात की नैना, तू या घरची सून आहेस, आता मोठ्यांशी कसं वागायचं तुला माहीत नाही का. तुझ्या एकंदरीत वागण्यावरून हेच दिसतंय की तुला कोणाशी जुळवूनच घ्यायचं नाहीये. नैना म्हणते की हो आबा, मला माहिती आहे की मी कोणाला एकंदरीत आवडतच नाहीये, माझ्या कपड्यांवरून माझ्या वागण्यावरून कोणाला माझ्याशी जुळवूनच घ्यायचं नाहीये. तेव्हा आबा म्हणतात की सगळेजण बोलतात तेव्हा आपणच कुठेतरी चुकतो ना, असा अर्थ होतो याचा. त्यामुळे एकदा नीट विचार कर की तू कशी वागतीयस आणि कशी बोलतीयस याचा. नैना म्हणते की मला नाही वाटत की मी कुठे चुकते म्हणून, इनफॅक्ट मला बदलण्यापेक्षा ना तुम्ही तुमचे विचार जरा बदला. मला कधीच वाटलं नव्हतं की चांदेकर इतक्या टिपिकल विचारांचे असतील. राहुलही तिथे आलेला असतो. राहुलला नैनाचा फार राग आलेला असतो, परंतु मनात तो विचार करतो की नाही राहुल, आता तर तू काहीच बोलू नको. आता तर ही आबांशी सुद्धा वाद घालायला लागली. आता आबा बघतील आणि एक दिवस हिला घरातून बाहेर काढतील. आबा नैनाला सुनावत असतात की आम्ही जर एवढ्या भुरसटलेल्या विचारांचे असतो ना, तर तू असं स्वतःला बोलूही शकली नसती. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, चांदेकरांची सून होणं म्हणजे काय असतं ना, हे जरा तुझ्या बहिणीकडनं शिक. तितक्यात अंजू आता नैनाची कॉफी घेऊन येते, परंतु नैनाला खूप राग आलेला असतो आणि नैना तिथून निघून जाते. इकडे कला ही अद्वैतच्या केबिनमध्ये बसून आता डिझाईन्स बनवत असते, कारण कलाला ऑलरेडी डिझाईन बनवण्याचं पूर्ण नॉलेज असतं आणि ती तिच्या दुकानात सुद्धा ज्वेलरी डिझायनिंगचं काम करत असते, त्यामुळे तिला हे काम जमतच असतं. आता ती शीट्सवर नेकलेसच्या डिझाईन बनवत असते. तितक्यात अद्वैत तिथे येतो आणि तिला म्हणतो की तू इथे काय करतेस, आणि तुला कोणी परमिशन दिली माझ्या केबिनमध्ये येण्याची. माझ्या बेडरूममध्ये तर शिरलीच आहे, आता माझ्या केबिनमध्ये पण शिरली आहेस का. कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, मी फक्त मला जमतंय का काय एवढंच बघत होते. अद्वैत म्हणतो की पण तुला गरज काय आहे, कोणी सांगितलं होतं तुला नको तिथे डोकं लावायला. कला म्हणते की अरे अद्वैत, मला फक्त एवढंच वाटत होतं की तुमच्या डिझाईन्स आणि पेंडंट हे दोघंही मॅच होत नाही आहे, म्हणून मी ते मॅच करण्याचा प्रयत्न करत होते. हे बघ, मी तुला ना डिझाईन काढून दाखवते, आणि जर डिझाईन तुला काढून दाखवलं तर आपलं सुद्धा काम होईल ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की आपलं काय संबंध काय आहे तुझा, आणि तुझा माझ्या बिझनेसशी काहीही संबंध नाही आहे. तू माझ्या घरात घुसलीच हेच खूप झालं. कला म्हणते की अच्छा, म्हणजे आपला दुसऱ्या माणसाशी संबंध असला तरच आपण दुसऱ्यांना मदत करू शकतो का. अद्वैत कलाला म्हणतो की तू काय चांदेकर ज्वेलर्सची एम्प्लॉई आहे का, तुला डबा द्यायला सांगितलं होतं ना, आता तुम्हाला डबा दिलायस ना, जा बरं आता इथून. कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, तू माझ्याशी असं का बोलतोय, मी तर फक्त तुला मदत करण्याचं बोलत होते ना. अद्वैत तिच्यावर ओरडून बोलत असतो आणि म्हणत असतो की मी सांगितलं का तुला मदत करायला, नाही ना, मग नको तिथे आगाऊपणा करायला कोण सांगतं तुला. कला म्हणते की हे बघ मिस्टर स्वामीनाथन तुझ्याशी काय बोलले ना, हे सगळं ऐकलंय मी, आणि मला समजलं की तू एका मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे, म्हणून मी तुला मदत करते. पण तुला माझी मदत नको आहे आता, हे मला स्पष्ट दिसलंय.
आणि अजून एक गोष्ट की आबांनी मला पाठवलं म्हणून मी इथं आली आहे, नाही तर मी स्वतःहून इथे कधीच आले नसते. आणि जेव्हा आपण संकटात असतो ना तेव्हा आपण आपला इगो बाजूला ठेवून ती मदत स्वीकारावी. अद्वैत तिला म्हणतो की आबांनी जरी तुला इथं पाठवलं असेल ना तरीसुद्धा आबांनी तुला मला डबा द्यायला सांगितला होता, माझ्या कामात लुडबुड करायला नव्हती सांगितली. आणि मुळात म्हणजे मला मदत करण्यासाठी ज्वेलरी डिझायनिंगमध्ये तुला काय जमतं? तुला काय वाटतं ज्वेलरी म्हणजे तुझ्यासारखे खोटे दागिने बनवण्यासारखं आहे का काही? तू बनवतेस खोटे दागिने, परंतु इथे हिऱ्यांचे आणि सोन्याचे दागिने बनतात. नेहमी तुला असं वाटतं की तू जगातलं काहीतरी बेस्टच करते आणि असे उद्योग करून ठेवते. असं म्हणून कलाने जे डिझायनिंग केलेलं असतं ते पेज आता अद्वैत फाडून टाकतो. कलाला फार वाईट वाटतं. आता कला तिथून निघून जाते. इकडे रोहिणी ही राहुलवर ओरडत असते आणि राहुलला म्हणत असते की राहुल तुझ्या बायकोला आवर घाल, आज फक्त डॅड तिथे उभे होते नाही तर तिचं चांगलंच मुस्काट फोडलं असतं मी. हे सगळं ना तुझ्या मूर्खपणामुळे झालंय. राहुल म्हणतो की आता मी काय केलंय? तेव्हा रोहिणी म्हणते की तुझ्यामुळेच झालंय सगळं, तुझ्या मूर्खपणामुळे ती मुलगी आपल्या घरात आली आहे. आणि तू काय केलं? तिथे येऊन शांत येऊन तमाशा बघत बसला ना. राहुल म्हणतो की अगं मम्मा ऐकून घे माझं, मी काय म्हणालो होतो मागच्या वेळी की असं काहीतरी झालं पाहिजे की आबा स्वतःहून तिला घराबाहेर काढतील. आणि तू बघितलं नाही का आबांनी तिला किती ऐकवलं ते, त्यामुळे आता जरा शांत राहायचं आणि तिने तिच्या पायावर धोंडा मारण्याची आपण वाट बघायची. आणि मी सुद्धा त्याचीच वाट बघतोय, त्यामुळे तूही शांत बस. रोहिणी म्हणते की वा राहुल, छान डोकं लावलंस रे तू, आणि जर असंच तू सगळीकडे डोकं चालवलं ना तर फार मोठी प्रगती करशील. राहुल रोहिणीला म्हणत असतो की शेवटी मुलगा कोणाचा आहे बघ आता मी काय करतो ते. रोहिणी राहुलला म्हणते की काय रे, त्या बँगलोरच्या मिस्टर स्वामीनाथन यांच्यासोबत तुझी मीटिंग होती त्याचं काय झालं? तेव्हा राहुल म्हणतो की अरे असे छोटे मोठे कामं सांभाळायला अद्वैत आहे ना, मी कशाला जाऊ तिकडे. आणि तसं या संध्याकाळी मला मस्त पार्टीला जाण्याचा मूड आहे. तर रोहिणी म्हणते की ओ रिअली पार्टीला जायचं तुला? म्हणजे मी तुझ्यासाठी इकडे दिवसभर धडपड करत असते आणि तुला पार्ट्या करायच्यात. मी तुझ्यासाठी एवढी मोठी रिस्क घेतली आणि अद्वैतकडून ते पेपरसुद्धा साईन घेतले, परंतु तुझ्या ह्या मूर्खपणामुळे ना तू सगळं गमावशील. राहुल म्हणतो की ठीक आहे मम्मा, मी जातो वाटलंस तर ऑफिसला, परंतु किती बोलणार आहेस अजून? रोहिणी म्हणते की तोपर्यंत बोलणार जोपर्यंत तू सुधारणार नाही. आणि आता तिकडे जाऊन काय उपयोग आहे, तशीही आता मीटिंग संपली असेल. आणि राहुल तू जर तुझ्या कामाशी प्रामाणिक राहिला नाही ना तर गाठ माझ्याशी एवढं लक्षात ठेव. राहुल आता तिथून निघून गेलेला असतो. तर कला आता डबा घेऊन घरी आलेली असते. घरातले सर्वजण आता कॉफी आणि चहा घेण्यासाठी बसलेले असतात. आबा कलाला विचारतात की कला तू काय घेणार आहेस? तेव्हा कला अंजूला सांगते की अंजू आता 2-2 ठिकाणी बनवत बसू नको, सगळे जे काही घेत आहे तेच मला आणून दे. आबा अद्वैतला विचारतात की काय मग अद्वैत, कशी झाली तुझी मीटिंग? तेव्हा अद्वैतचा मूड जरा ऑफच असतो आणि अद्वैतला ऑफिसमध्ये घडलेल्या गोष्टी आठवत असतात. सरोजसुद्धा अद्वैतला विचारत असते की अरे अद्वैत काय झालं, आबा काहीतरी विचारताय तुला, कशी झाली मीटिंग? तेव्हा अद्वैत आता सांगतो की मीटिंग काही फारशी चांगली झाली नाही आणि मिस्टर स्वामीनाथन यांना आपल्या डिझाईन्स आवडल्या पण नाही. आबा अद्वैतला विचारतात की अद्वैत मग आता काय करायचं ठरवलंय तू? अद्वैत म्हणतो की मी माझ्या एम्प्लॉईला सांगितलंय नवीन डिझाईन बनवायला, बघूयात आता काय होतं ते. त्यांना मी कन्व्हिन्स केलं की मीटिंग पोस्टपोन करायला. म्हणतात की अरे हा तर त्यांचा मोठेपणा झाला की त्यांनी मीटिंग उद्या ठेवली आहे, परंतु आपलं काहीतरी कर्तव्य आहे ना, आपण त्यांना डिझाईन आजच दाखवायला पाहिजे होती. चांदेकर हा एक ब्रँड आहे, देशामध्ये आपला लौकिक आहे, आपल्याकडनं कशी काय ही चूक झाली? आबा अद्वैतला म्हणत असतात की अद्वैत आजचं तुझं वागणं मला अजिबात आवडलं नाही. आजची ही डील आपल्या हातातून जायला नव्हती पाहिजे. म्हणजे ठीक आहे त्यांच्या मनाचा मोठेपणा झाला की उद्या ते मीटिंग करताय, परंतु जर त्यांनी मीटिंग उद्या करण्यासाठी जर नकार दिला असता तर आजची डील आपल्या हातातून गेलीच असते ना. अद्वैत मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे. अद्वैतला खूप टेन्शन आलेलं असतं. रोहिणी आणि राहुल मात्र एकमेकांकडे बघून हसत असतात आणि त्याचवेळी अद्वैतला मिस्टर स्वामीनाथन यांचा कॉल येतो. मिस्टर स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात अद्वैत खरं तर मी एका वेगळ्याच गोष्टीसाठी कॉल केलाय, मला जरा आबांशी बोलायचं होतं आणि आबांना भेटायचं होतं. अद्वैत स्वामीनाथन यांना सांगतो की खरं तर आबा घरीच आहे, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही आमच्याच घरी या ना, म्हणजे डिनरसाठीच या. तेव्हा स्वामीनाथन विचारतात की तुम्हाला चालेल का ही गोष्ट? अद्वैत म्हणतो की हो, आम्ही पाहुण्यांचं तर नेहमीच वेलकम करत असतो, तुम्ही बिनधास्त आमच्या घरी या, आपण घरीच मीटिंग करूयात आणि आमच्या घरीच तुम्ही डिनर करा. आबांना सुद्धा ही गोष्ट खूप आवडेल. तर स्वामीनाथन या गोष्टीसाठी होकार देतात. सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत खरंच तू खूप छान काम केलं त्यांना इथे बोलवून, आता मी आणि रजनी आम्ही लगेच स्वयंपाकाच्या मागे लागतो. आबा म्हणतात की सरोज थांब, पुढच्या पिढीला सुद्धा काहीतरी जबाबदाऱ्या घेऊ देत. आणि मग आबा आता कलाला सांगत असतात की कला, मिस्टर स्वामीनाथन हे आपले खूप जुने क्लायंट आहे, तू उत्तम स्वयंपाक करते ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे आजच्या स्वयंपाकाची जबाबदारी तुझी.
आणि हे बघ, तुझ्या हातचं जेवण जेवून आपले अतिथी मात्र खुश झाले पाहिजे. जे ऑफिसमध्ये नाही होऊ शकलं ते आता इथे घरी व्हायला पाहिजे. कला म्हणते की हो आबा, मी नक्कीच स्वयंपाकाची सगळी तयारी करेल आणि जबाबदारीही घेईल, परंतु मी ही जबाबदारी घेतलेलं कोणाला आवडणार आहे का? कला अद्वैतकडे बघत असते तेव्हा आबा म्हणतात, कोणाला न चालायला काय झालं, मिस्टर स्वामीनाथन मला भेटायला इथे येत आहे, त्यामुळे कोणी काय करायचं ना हे सुद्धा मीच ठरवणार आणि अजूनही या घरामध्ये माझा शब्द चालतो. कला म्हणते की ठीक आहे, मग मी तयारीला लागते. तर अद्वैत मनात म्हणत असतो की अति आगाऊ, ऑफिसमध्ये जे काही झालं ना ते आबांना कळावं ना, मुद्दाम अशी बोलतीये. इकडे कला लगेच किचनमध्ये आलेली असते आणि ती अंजूला सांगत असते की अंजू, आपण भरल्या वांग्यांचा बेत करूयात. तितक्यातच अद्वैत तिथे येतो आणि कलाला म्हणत असतो की हे सगळं तू मुद्दाम केलंस ना, परंतु कला काय अद्वैतशी बोलतच नसते आणि ती अंजूला म्हणत असते की अंजू, आपण आम्रखंडही करूया आणि आंब्याच्या छोट्या छोट्या फोड करूयात आपण तशाच खायला. तेव्हा अंजू म्हणते की आंब्याच्या पेट्या वर ठेवल्या, मी जरा घेऊन येते. अंजू आता तिथून निघून जाते. तर अद्वैत कलाला म्हणत असतो की बघ, तुझ्यापेक्षा जास्त ना त्या अंजूला कळतं. अंजूला लगेच समजलं की मी तुझ्याशी बोलायला आलो, म्हणून ती तिथून निघून गेली. कला म्हणते की बोल, काय बोलायचं आहे तुला? अद्वैत म्हणतो की आता उगाच असं नको दाखवू की मी खूप कामात आहे म्हणून. आबांनी माझ्यावर चिडावं हाच हेतू होता ना तुझा? कला विचारते की एवढाच पॉईंट होता का तुझा? तर अद्वैत म्हणतो की हो. कला म्हणते की हे बघ, जसं तुला तुझ्या कामामध्ये ऑफिसमध्ये लुडबुड केलेलं आवडत नाही ना, तसं हेही माझं काम आहे आणि मलाही माझ्या कामात लुडबुड केलेलं अजिबात आवडत नाही. आणि अद्वैतच्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरं न देता आता कला तिथून निघून जाते. तर इकडे नयनाने खूप साऱ्या साड्यांचा पसारा मांडलेला असतो आणि ती एक एक साडी ट्राय करत असते. तर राहुल तिथे येतो आणि नयनाला म्हणतो की अगं नयना, काय चाललंय तुझं? सगळा पसारा करून ठेवला, बसायला सुद्धा बेडवर जागा नाही आहे. तर नयना म्हणत असते की बरं झालं तू आलास, मला सांग ना मी यातली कुठली साडी नेसू? तेव्हा राहुल म्हणतो की नेस कुठलीही, मला काय सांगतेस, काय फरक पडतो त्याने? तेव्हा नयना म्हणते की अरे असं कसं, आज आपल्या घरी गेस्ट येणार आहेत ना, मग त्यांच्यासमोर माझं चांगलं इम्प्रेशन पडायला नको? कदाचित त्यांनी जर मला त्यांचं ब्रँडचं एम्बेसिडर बनवलं तर? तेव्हा राहुल म्हणतो की नाही गं, असं काहीच होणार नाही, कारण आबांना कला आणि अद्वैत सोडून दुसरं काहीच दिसत नाही. आणि मिस्टर स्वामीनाथन जरी आले ना तरी सुद्धा त्यांना कला आणि अद्वैतचंच कौतुक असणार. नयना म्हणते की असं काही होणार नाही. राहुल म्हणतो की अगं कसं समजावू तुला, आज बघितलं ना तू, आज आपल्या घरी गेस्ट येणार आहे तर आबांनी तुला कुठली जबाबदारी दिली का? नाही ना. नयना म्हणते की पण आबा मला का जबाबदारी देतील कुठली, कारण हे सगळं बिझनेसच्या रिलेटेड आहे ना, मग ते कशाला मला काही जबाबदारी देतील? आणि इनफॅक्ट ते डिपार्टमेंट तुझंच आहे. इकडे कला ही तिचं काम करत असते आणि अंजूचं आणि तिचं काम सुरू असतं. रजनी तिथे येते आणि म्हणते की कला आवरलंय का सगळं? तेव्हा कला म्हणते की हो आवरतच आले. आता तितक्यात तिथे अद्वैत येतो आणि कलाला म्हणत असतो की काय झालं, आवरलंय का? अजूनही आवरलं नाहीये. मिस्टर स्वामीनाथन हे 1 तासात घरी येत आहे, काय चाललंय हे सगळं? तेव्हा रजनी म्हणते की अरे फक्त मसुरीच्या डाळीला तडका द्यायचा राहिलाय, बाकी सगळं काम तर झालंय. अद्वैत म्हणत असतो की ते मिस्टर स्वामीनाथन क्लायंट आहेत आपले आणि त्यांच्यासमोर हे फोडण्या बिडण्या काय द्यायचं? रजनी म्हणते की अरे बापरे, तुला तर भरपूर कळायला लागलं लग्न झाल्यापासून. अद्वैत म्हणतो की अगं तसं नाही, परंतु फोडणीचा ठसका लागतो आणि डोळेही चुरचुरतात म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. रजनी म्हणते की अरे काही डोळे चुरचुरणार नाही आहे, आम्ही बघतो काय करायचं ते. तुला म्हणत असते की राहुल, मग मी एक काम करू का, मी दुसरी साडी नवीन घेऊ का? राहुल म्हणतो की अगं साड्या घेऊन काय होणार आहे, शेवटी आबांनी आता कलाला जबाबदारी दिली की नाही. तर नयना म्हणत असते की पण त्यात एवढं काय, ती नेहमीच जेवण बनवते. राहुल म्हणतो की अगं नयना, आता तुला कसं समजावं मी मगाशी आता सरोज मामीला आणि रजनी मामीला आबा काय म्हटले की आता पुढच्या पिढीने जबाबदारी घ्यायला हवी आणि सगळी जबाबदारी दिली कोणाला, तर कलाला. तू या घरची सून आहेस हे त्यांच्या लक्षातही आलं नाही आणि लक्षात आलं असलं तरी त्यांनी विषय सुद्धा नाही काढला. ते असं सुद्धा म्हणू शकले असते ना की नयना आणि कला मिळून सगळं काही करतील, परंतु ते असं म्हटले का? नाही म्हटले ना. आबा तुला नेहमी काय म्हणत असतात की हे कलाकडनं शिकून घे, ते कलाकडनं शिकून घे. मग मला सांग की आबांना तू नेहमी चुकीची आणि कला सर्वगुण संपन्न आहे असं का वाटतं बरं? कारण तुला माहिती आहे का, तिने आबांच्या डोक्यातच असं भरवून दिलंय आणि तिने तुझी आणि माझी दोघांचीही इमेज घरच्यांसमोर डाऊन केली आहे. नयना म्हणते की हो बरोबर बोलतोयस तू, ती कला आहेच तशी, स्वतःला खूप शहाणी समजते. आधी पण घरी होती ना तेव्हाही असं करायची, पण ही नयना पण काही साधी नाहीये. आता तिशी कशी जिरवते ना बघच तू. आजची मीटिंग अद्वैतसाठी खूप इम्पॉर्टंट आहे ना, बघ आता आज मी काय करते ते. इथून पुढे कोणीही कलावर कधीही विश्वास ठेवणार नाही आणि याची जबाबदारी मी स्वतः घेतेय, असं आता नयनाने राहुलला सांगितलेलं असतं. आणि राहुलला तर हेच हवं असतं, त्यामुळे राहुल मात्र नयनाला मूर्ख म्हणत असतो आणि स्वतःचा फायदा करून घेत असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे
कला जेव्हा किचनमधून निघून गेलेली असते तेव्हा आता नैना तिथे येते आणि भाजीमध्ये ती जास्तीचं मीठ टाकते. तर कला मनात म्हणत असते की ह्या स्वामीनाथन सरांचं डील आपल्याला मिळावं ही माझी खूप इच्छा आहे, परंतु त्या आगाऊसाठी नाही तर आबांसाठी, आणि आबांसाठी तर मला प्रयत्न करायलाच हवे. कला ही रात्रीच्या वेळी डिझाईन्स बनवत असते. जेव्हा अद्वैत तिथे येतो तेव्हा अद्वैत तिला विचारतो की हे सर्व काय आहे. तेव्हा कला आता त्या डिझाईन्स लपवते आणि म्हणते की काही नाही. अद्वैत म्हणतो की जर मग काही नाही आहे तर काय लपवते तू पाठीमागे. कलाला अद्वैतला सांगायचं नसतं की ती डीलसाठी प्रयत्न करते आणि डिझाईन्स ती स्वतः बनवते, कारण अद्वैतसाठी ती काही करतच नसते. ती करत असते ते फक्त आबांसाठी आणि डीलसाठी. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.